मग ठीक आहे मालक, मॅच जातो हितलं, हिला राहू दे इकडं. तर बाईसाहेब, त्या रमानं तुमच्यावर काय गारूड घालून ठेवले कुणास ठाऊक, पण ही आल्यापासून माझ्यावर अन्याय होतो हे खरं आहे. तू काय बोलतोयस तुला कळतंय का? शुद्ध आहे का? माझ्या घरात तुझ्यावर अन्याय होतोय म्हणजे तू माझ्यावर आरोप करतोयस हे लक्षात येत आहे का तुझ्या? कसला अन्याय होतोय रे तुझ्यावरती? नाही नाही मालक, अहो मी तुम्हाला नाही सांगत, पण इतकी वर्ष मी तुमच्याकडे काम करतोय, माझा बा बी तुमच्याकडे काम करायचा, पण माझं कामाचं कवा कौतुकच झालेलं आहे बघा. पण या रमानं धूळ उडवली तरी, अरे वा, रमानं काय धूळ उडवली? दिसभर तिची चर्चा, बढती कोणाला? रमाला. पगार कोणाचा वाढतोय? रमाचा. केअरटेकर कोण? रमा. मोबाईल बी तिला, का तर तिची धावपळ होते. अहो पोती उचलून माझ्या पाठीची चालं निघतात, त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही. तिला डोक्यावर घ्या, तिच्या कामाचं कौतुक मी करा. अहो पण तिच्या चुका पदरात कशा पाहिजे घालतात तुम्ही? हरी, तू केलेल्या चुका असत्या ना तर त्या पदरात घेता आल्या असत्या, पण तू केलेस ना ते गुन्हे आहेत. वसुंधरा, मलाही आता वाटायला लागलं की तुम्ही रमाला थोडं चुकतं माप देताय. या पाठीमागे काय करणं आहे मला माहित नाही, पण माझ्यासाठी घरातले सगळे नोकर सारखेच आहेत. आणि तू रे, झाले गळे काढून झाले, आक्रोश करून झाला. आता मी जे सांगतो ते ऐक. तुझ्यावर होतोय तो अन्याय माझ्या लक्षात आलेला आहे. आजपासून तुला पडती. वसुंधराने रमाला जे जे अधिकार दिलेले ते सगळे काढून मी तुला देतो. आजपासून तू या घराचा केअरटेकर. अहो पण मी ठरवलं ना, पण ठरवलं. हरीला सुद्धा एक संधी मिळाली पाहिजे. हरी, पण फक्त एकाच आठवडा. मला बघायचं आहे केअरटेकर म्हणून तू घर कसं सांभाळतोस. मोठे मालक, यो खरा न्याय आहे, खरंच यो खरा न्याय आहे. लय उपकार झालं तू, म्हणजे यो तुम्हीच करू शकता. मला ठाव होतं मालक, मी तुम्हाला वचन देतो बघा, तुमचा सबूत मी खाली पडू देणार नाही. ही बडबड बंद कर आणि कामाला लागतील. व्हायची व्हायची. मला माहिती आहे तुम्हाला माझा निर्णय पटलेला नाहीये, पण लक्षात ठेवा हे आपलं घर आहे आणि हा आपण चालवतो, नोकर माणसं नाहीत. तेव्हा अशा फुटकळ नोकर माणसांच्या प्रश्नासाठी माझा वेळ यापुढे वाया घालवायचा नाही. समजलं? रमा, तू सुद्धा ह्या घरातली एक नोकर आहेस हे लक्षात ठेवून वाग. आणि हरी वयाने मोठा आहे तुझ्यापेक्षा, त्याचं भान ठेव. चांगला वागायचा प्रयत्न कर त्याच्याशी. जी. घर फोड्या कोण आहे हे माहित असून सुद्धा त्याला घरात वावरू द्यायचं. आई, तुला तरी पटतंय? तुला पटला त्यांचा निर्णय? अरे प्रताप, आपण जास्तीत जास्त इतकंच म्हणू शकतो की हा निर्णय आपल्याला पटलेला नाहीये, पण तो बदलू तर शकत नाही ना. पण तो हरी, तो केअरटेकर, लायक आहे का त्याची घर सांभाळायची? बिचारा रमाची काही चूक नसताना त्यांच्याकडून अधिकार काढून घ्यायचे आणि त्या गुन्हेगाराला बढती द्यायची. वा, काय कमाल न्याय. प्रताप, तू जरा शांत हो. आता हा निर्णय झालाय आणि आपण आता तो नाही बदलू शकत आहे, किंवा आपण रावसाहेबांना जाबही नाही विचारू शकत. हे बघ, रमा काय आहे, तिची योग्यता काय आहे, ती या घरासाठी काय करते हे आपल्याला माहिती आहे ना. तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी तिच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? अजून एक गोष्ट, रावसाहेब आता इथेच आहे, तेव्हा रमापासून थोडं लांब राहा. रमे, नाश्त्याला काय करायचं सांग, मी तुला तयारी करून देते समधी. अगं रावसाहेब आलेत ना, मग काहीतरी चांगलंच करू बघ. चालतंय. हे मंजू, आता हे तिला नाही विचारायचं, मला विचारायचं, कळलं ना? काय बनवायचं आणि काय नाही ते. आता ह्याच्यात जे लिहिलंय ना तेवढंच बनवायचं, कळलं का? आणि रमा मॅडम, तुला नवीन काम द्यायचे. चल. आओ पण हरिभाऊ, ए, तुला बी जायचंय का तिच्या संग? ही जी पावर मला खुन्नस द्यायला लावतेस ना, ती कामात लाव.
अरे वा, तुम्ही बी आलात का? वा, बर. आता जुनी माणसं नवीन माणसं दोघांनी बी ऐका. इथून पुढं मला विचारल्याशिवाय कोणी बी काय बी करायचं नाही. आपलं स्वतःचं डोकं अजाबात चालवायचं नाही. आता इथला केअरटेकर म्या आहे, कळलं? चल. अहो हरी भाऊ तो द्या. यो फोन तुला बाईसाहेबांनी दिला होता ना कामासाठी. आता यो माझ्याकडे राहील. अहो पण माझा आहे. ए चल, नवीन काम वाट बघतय तुझी. मावशी अगं हे काय चाललंय? काय करायचं आता? आधी नाश्त्याचं बघू, नंतर त्याच्याकडे बघू. रमा, अगं मामी तू तू इथं काय करते? हे तू काय मला विचारते? मी तुला विचारलं पाहिजे. तू काय करते? हे काय चाललंय तुझं? मामी नेमकं कशाचं वाईट वाटतं ग तुला? मी ही काम करते ह्याचं की हरिभाऊंच्या हाताखाली करते ह्याचं? दोन्ही गोष्टींचं वाईट वाटतंय मला. अगं मग हरिभाऊंच्या हाताखाली करतोय असं कशाला डोक्यात घ्यायचं? त्यापेक्षा आपण इथं कामाला येतोय आणि चांगलं काम करायचं एवढंच ध्यानात ठेवायचं. अगं तो हरी तुला आता गोऱ्या थापायला सांगतोय. उद्या अख्खं घर शेणानी साराव असं म्हणेल. सारवणारच का तू? वय करणार. अगं मामी कुठलं बी काम असू दे, त्या कामामध्ये देव शोधणारी, कष्टात अन्नपूर्ण शोधणारी माणसं आपण. त्यामुळे कुठलं बी काम असलं तरी देव आपल्या सोबत आहे असं समजायचं आणि करायचं. नाही तू काय म्हण, बाईसाहेबांशी बोलणारच आहे मी. रमा हे असलं काम करायला इथं नव्हतं आणलं. अगं तुला चांगलं काम करायला मिळणार असेल तर ठीक आहे, नाहीतर नाहीतर काय सोडून द्यायचं? नाहीतर काय मग गोऱ्या थापायच्या? अगं मामी तुला म्हंटल ना म्या, काम हेच आपल्यासाठी देव आहे. आता काम नाही आवडलं म्हणून ते सोडून द्यायचं म्हणजे काय? देव नाही आवडला म्हणून त्याच्याकडे पाठ फिरवायची वय? त्यापेक्षा स्वच्छ मनानं मन लावून काम करायचं. त्यांना आनंद बी मिळतोय आणि समाधान बी. तुझं काही बरोबर नाही. मी तुला समजावलंय आणि तू मला काय समजवतीयस? कुठल्या मातीची घडली अगं बाई तू? हे असलं काम करायला लागते. पहिल्यांदा करते, शेणाची टोपली शेजारी आहे आणि तुझ्या चेहऱ्याचं गोड हसू आवडत पण नाहीये. कुठं आला एवढा समजूतदारपणा तुझ्यात? अगं तुझ्याच कडून शिकले, तूच शिकवलंय समजा. आणि बाकीचं जे काय आहे ना तुझ्या वागण्यातून आपाप माझ्या अंगवळणी पडलेत बघ. नाही तर मला सांग मामी, माझं असं सांगायला काय होतं माझ्याकडं? तू शिकवलंय समजा. मदत करू जरा. नाही राहू देत, करते म्या. मावशी अगं काय करते रमा? गौऱ्या थापते. काय वैतागली असन बघते. अगं कामामध्ये देव शोधणारी लोक कधी वैतागतात का? कामाकडे पाठ फिरवतात का? अगं तीच समजावत होती मला. एवढा डोक्याचा भुगा झालेला असताना बी शांतपणे रमाच बोलू शकते बघ. रमासारखी पोरगी माझ्या नशिबी आली. भाग्याचे बघ माझं. छोटे मालक होत झालंय, देते मी लगेच. नाही त्यासाठी नाही. रमा आजी बाहेर आहे, काम करते. तुम्हाला काय हवंय का? नाही काय नाही, फक्त रमा यांना दूध घेऊन माझ्या रूम मध्ये पाठवा. जी. आणि त्यांनाच पाठवा. जी पाठवते. माझं एक महत्वाचं काम आहे. बाहेर आहेत ना त्या? हा जी बाहेर काम करते, मी पाठवते, लगेचच पाठवते. अगे मंजू, नुसती उभी काय? गलास भरतो पाण्यानं. आणि हो नीट भरा, नीट भर. आपल्या पतसंस्थेचे काही महिला सदस्य आहेत, त्यांच्यासाठी काही उपक्रम राबवायचे विचार आहेत.
तर मग तुमची गरज लागेल. बर. अगे मंजू, अगं मोठे मालकांचे पोहे संपलेत, दे दे बघू त्यांना. मला हवे असतील तर मागून घेईन मी. आता ताजा केअरटेकर आहेस ना, तर इतर कामांकडे लक्ष दे. जसं लाडाच येऊ नकोस माझ्यासमोर. जी मालक, तुम्ही सांगाल तसं. आज पोह्यांची टेस्ट थोडी वेगळीच लागतेय, नेहमी सारखी लागत नाहीये. रमानी नाही बनवलेत का हे पोहे? नाही. का? बर, तिला म्या वेगळं काम सांगितलंय. अरे प्रतापराव, या नाश्ता करा. आपल्याला महत्वाच्या मीटिंगला जायचंय. यायला परत उशीर होईल. या. नाही ठीक आहे, मला भूक नाही. मी नंतर काहीतरी खाईन. आलोच. अगं खरं तर छोट्या माणसांसाठी दूध घेऊन मी पण गेले असते, मंजू पण होती, पण ते म्हणले तुझ्याकडे काहीतरी काम आहे म्हणून. बरं झालं मामीनं मी इथं गौऱ्या थापते हे छोट्या मालकांना नाही सांगितलं. त्यांना जर का कळलं ना की हरिभाऊंनी मला हे काम सांगितलं तर लय चिडतील. घरात लई मोठं भांडण होईल. नाही, नको, असं नको व्हायला. मी जाऊन दूध देऊन येते छोट्या मालकांना. ते म्हणालेत ना, आणि तसं बी किती वेळ लागणार आहे. स्वच्छ बघ हात. वय हे घे. झालं, मी निघते. आणि काम पुढे काय लक्षात राहत नाही तुझं. स्वतःच्या जीवात जपाव ग बाई जरा. आणि एक गोष्ट, कुणासमोर सुद्धा नमतं घ्यायचं नाही, आणि त्या हरिभाऊ समोर तर नाहीच नाही. बरं ठीक आहे, आपण नंतर बोलू यावर. छोटे मालक थांबले असते. झालं बाय. रमा, जी बाईसाहेब. अगं मला वाटलं तुला वाईट वाटलं असेल म्हणून मुद्दाम तुला भेटायला आले, पण तू अशी वागतेस की काही घडलंच नाहीये. हरी तुम्हाला त्रास देत नाहीये ना? म्हणजे खास करून रमा तुला. हो, आता त्यांचा स्वभाव चांगलाच कळल्यामुळं काय बी त्रास होत नाही. नाही, कारण आता केअरटेकर झालाय ना तो. असं काही बोलणार नाही तुला, पण काही ना काही काम सांगून तो त्रास देत राहील तुला. हो, काय बी कामं सांगितली तरी सांगू द्या की. ही कामं करताना कसला आला त्रास बाईसाहेब? अगोदर बी मी हीच कामं करत होते, आता बी तीच करते. मग हरिभाऊनी सांगितलं म्हणून काय बिघडलं? हेच मला आवडतं. सगळी कामं कुठल्याही परिस्थितीमध्ये डोकं शांत ठेवून हसऱ्या चेहऱ्याने सगळी कामं करत असतेस रमा. आणि ह्याच तुझ्या स्वभावामुळे तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस आणि सगळ्यांची लाडकी पण आहेस. बरं, मी येते. छोट्या मालकांनी बोलवलंय, त्यांना हे दूध देऊन येते. आली. ठीक आहे. काय? कुठं? ते छोट्या मालकांनी दूध. ए, मला विचारते. नाही म्हणजे ते. आणि बघ, इथं कोण काय काम करणार ना ते मॅट ठरवणार. कळलं? कळलं का? आणि गोवऱ्या थापून झाल्या का? नाही, हे एवढं झालं की मग. नाही ना? जा समद्या गोवऱ्या थापून घे. कळलं ना? इकड्या आता बघत का उभी आहेस? चल निघ. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं ते. बोल ना मग. खरं तर रमाने सांगितलं तुमच्याशी बोलू नको म्हणून, तरी मला राहवत नाही म्हणून बोलतेय. तुम्ही तिला सांगू नका जे, नाही ते चिडेल माझ्यावर. अगं नाही सांगणार, बोल. तिच्यातनं काही चूक झाली का जे? रमाकडून? नाही ग, असं का विचारतेस? नाही, तुम्ही तिच्या हातातलं काम करून हरिभाऊनं दिलं, त्यांना बढती दिली आणि ते काही पण काम सांगायला लागले तिला. खरं सांगायचं तर ह्या असल्या कामासाठी नव्हतं आणलं मी तिला. नाही, तुम्हाला वाटत असेल मी तक्रार करते म्हणून, पण तसं नाही. मला खरंच राहवत नाही म्हणून बोलते. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण तू काळजी करू नकोस. मी आहे ना. काहीही झालं तरी मी रमाच्या पाठीशी कायम असेल. तुम्ही असं म्हणताय ना, माझं मनावरचं ओझं उतरल्यासारखं झालंय बघा. आले.
रमा बाई, झालं का गौऱ्या थापून? वय झाल्या. पहिल्यांदाच केलं असशील ना ग? अगं पहिल्यांदा असं नाही, गावाकडे बघितलं होतं, पण एवढं करायची कधी सवय नाहीये. अरे भाऊ बी ना आपल्या मागे समजे कामं लावून स्वतः फिरत बसले गावभर चकाट्या मारत. बरं रमे, मी आलं घालून चहा केलाय ना तुझ्यासाठी. थांबा आलेच. अगं मी बाहेरच द्यायला येणार होते, पर तूच आली बघ इथं. घे बघ. रमे, हो अगं अगं हे किती लाल झालंय, दुखतंय का? अगं नाही, एवढं काही नाही. आणि काम करताना एवढं चालायचंच ना, चपात्या भाजताना आपला बोट भाजतच की. अगं पण हे अति झालंय. घरी भाऊ बी ना तुझ्याकडून लई काम करून घेतात बघ. मंजू, आता काम म्हटल्यावर दुखणं खुपणं धावपळ चालत असते. रमे, तू एक काम कर, हरिभाऊंना जाऊन हे दाखव आणि त्यांना म्हणावं मला आराम हवाय. मंजू, एवढं काही नाही झालं, चालायचं. अगं ते किती लाल झालंय, लई दुखत असन ग. थांब तू माझं ऐक जरा, मी तुला बर्फाचा शेक देते. ऐक जरा माझं. रमायांची भेट तर झाली नाही, पण एकदा बोलणं झालं असतं तर त्यांना आता काय वाटतं हे तरी समजलं असतं. आता रमायांच्याशी कसं बोलू मी? प्रतापराव, आपण ही लिस्ट तयार केलेली आहे आज मीटिंगला येणाऱ्या नेत्यांची. अशी लिस्ट करणं आपल्याला खूप मोठं फायदेशीर ठरेल ना. प्रतापराव, तुमच्याशी बोलतोय मी. लक्ष कुठे आहे तुमचं? नाही म्हणजे तसं काही नाहीये. हरवल्यासारखं वाटतंय, पण सारखं मोबाईल मध्ये काय बघताय? कुणाचा फोन येणार आहे का? नाही. काय सारखं हे नाही हे नाही ते नाही 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 रे लावली नुसती. हा, नीट काय ते सांगा ना. प्रतापराव, आम्ही काहीतरी विचारतोय तुम्हाला, बाहेरचे पक्षी नका मोजत बसू. रावसाहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. सांगा. काय गे रमा मॅडम, हा? तू इकडे झाडू मारतेस आणि छोट्या मालकांच्या खोलीकडे तुझं लक्ष कशा पाहिजे? हा, आणि मगापासून बघतो मी तू हिथंच झाडू मारते. एवढा मोठा वाडा आहे आपला, तिथं बी साफसफाई करा. हे बघ, मला यो असा काम चुकारपणा अजिबात चालणार नाही. हरिभाऊ तुम्ही. जी बाई सर. काय चाललंय? ही पद्धत आहे बोलायची? अहो, ती कवापासून एकाच कोपऱ्यात झाडू मारत. मला काही ऐकायचं नाहीये. मी काय विचारलंय त्या प्रश्नाचं उत्तर दे. ही बोलण्याची पद्धत आहे का? नाही जी. रावसाहेबांनी तुला जबाबदारी दिली याचा अर्थ असा नाही की सगळ्यांवरती अधिकार गाजवायचा. होय जी, इथून पुढे असं नाही होणार. इथून पुढे रमाशीच काय, सगळ्यांशीच घरामध्ये नीट वागायचंय. आणि केअरटेकर म्हणजे नुसतीच सगळेजण कशी कामं करतात हे नसतं बघायचं. स्वतःला दिलेली कामं आणि जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडायच्या असतात. होय जी. निघ आता. रमा. जी बाई साहेब. अगं रमा, इतका त्रास होत होता तर सांगायचं ना ग. हो, आता काम करत होते म्हणून मग. अगं तब्येती पुढे काम महत्वाचं नाहीये. जी बाई साहेब. बघू मला तुझा हात. अहो नाही, नको, एवढं काही नाही. हात बघू मला तुझा. ये इथे आणि ते पहिले खाली ठेव. किती लागले? आता काही बोलू नकोस.
रावसाहेब, माझं माझं रमावर प्रेम आहे आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. त्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीमुळे त्रास झाला किंवा कुठल्या गोष्टीमुळे त्यांच्यावर अन्याय झाला तर मी तो सहन नाही करू शकत. मी त्यांच्या गुणांमुळे त्यांच्या प्रेमात पडलो की त्यांच्या वागण्यामुळे मला माहित नाही आणि मला ते जाणून सुद्धा घ्यायचं नाही. पण माझा जीव वाचवण्यासाठी त्यांनी त्यांचा जीव पणाला लावला. रावसाहेब, आता आमचा निर्णय पक्का झालाय. आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत. कोणी किती काय बोललं आणि किती आमच्या विरोधात गेलं तरी आम्ही एकमेकांची साथ कधीच नाही सोडणार, अगदी जीव गेला तरी. आणि मी हे सगळं आईला सुद्धा सांगितलं. आईने आमच्या प्रेमाला पसंती दिली. ड्रायव्हर गाडी थांबवा.